वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचं सध्या चर्चा रंगू लागलेली आहे। गळावल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असा पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख दिसतोय। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा आढळलाय असाही रिमांड कॉपीमध्ये उल्लेख दिसतोय। वैष्णवी हगवणीची हत्या झाल्याचा पोलिसांना सध्या संशय। रिमांड कॉपीमध्ये धक्कादायक उल्लेख केलेले आहेत। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा हे असून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं सध्या पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये म्हणण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर या प्रकरणातली ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावं लागेल। नेमकं काय म्हटलेलं आहे खरं तर रिमांड कॉपीमध्ये? जेव्हा काल न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला तेव्हा जो दावा करण्यात आलेला आहे त्यात पोलिसांनी असं सांगितलं होतं की आरोपींची जी पोलीस कस्टडी हवी आहे त्याची जी वेगवेगळी कारणे, त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीच्या मारहाणीच्या अंगावर खुणा दिसत आहेत, त्यात फिर्यादी ह्या सदर महिलेचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे आणि शवविच्छेदनानंतरचे मृत्यूचे जे कारण आहे ते देखील यात जवळपास हत्येसाठी असल्याचं दिसतंय। आणि या सगळ्या अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल पोलिसांना संशय वाटतोय। आरोपींनी वैष्णवीचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। तशा पद्धतीने तपास करायचा आहे, आरोपींकडून तशा पद्धतीची चौकशी करायची आहे। यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली होती, त्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी काल न्यायालयानं या सगळ्या आरोपींना दिलेली आहे। ज्या पद्धतीनं वैष्णवीच्या अंगावरती मारहाणीच्या खुणा दिसत आहेत, जे व्रण दिसत आहेत, त्यावरून असं वाटतंय की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असा पोलिसांचा, बावधन पोलिसांचा संशय, शंका आहे। आणि याच सगळ्या संबंधानं पोलीस चौकशी आरोपींची करतायत। सगळ्या आरोपींचा आजपासून पुढचे 5 दिवस साधारणपणे एकत्रितपणे तपास आणि चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कोण सहभागी होतं, कोणाचा थेट सहभाग, प्रत्यक्ष सहभाग आहे, अप्रत्यक्ष सहभाग आहे, या सगळ्या संबंधानं जी आहे ती पोलीस माहिती गोळा करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय त्यामध्ये देखील ज्ञानेश्वर, थोडंसं तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत। रुपाली ताई, खरं तर तुम्ही याआधी या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा केलेला होता, सातत्यानं केलेला होता। नवीन अपडेट, मोठी अपडेट या प्रकरणातली ही म्हणावी लागेल। गळा आवळल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा आता उल्लेख पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये बघायला मिळतोय। तुमची प्रतिक्रिया? आत्ताचा जो काळ आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये तपासाचा काळ आहे। पोलिसांनी जो काही संशय व्यक्त केलेला आहे तर मला वाटतं वैष्णवींचे जे वडील आहेत त्यांच्या घरातल्यांनी हा आरोप केलेला आहे की आमच्या मुलीचा हत्या करण्यात आलेली आहे, आत्महत्या ही आत्महत्या केलेली नाहीये। आणि दुसरा विषय असा आहे की जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याच्यावर समजा एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या शरीरावर खुणा काय येतील, तर तिला काय मारहाण झालेली आहे किंवा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे का नाही, हा तर झाला हा सगळा कायदेशीर भाग। तो पोलिसांना तपास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे त्याच अनुषंगाने पोलिसांनी पोलीस रिमांडमध्ये ही कारणं दिलेत। कारण का आज मला वाटतं ती सासू आणि नणंद, आरोपी सासू आणि नणंद यांची आज कोर्टात आणणार होते। कालच राजेंद्र हगवणे आणि दिराला पहिल्यांदाच कोर्टासमोर दिले। त्याच्यामुळे ह्या सगळ्या आरोपींना म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याला सुद्धा, सासूला, नंदेला आणि काल पकडलेला सासरा आणि दीर एकत्रितपणे तपास करणं गरजेचं आहे, जेणेकरून वैष्णवीने आत्महत्या केलीये का तिची हत्या झालीये हे या तपासातनं निष्पन्न होणार आहे। आणि तपास जेवढा कसून होईल तेवढी या आरोपींना शिक्षा मिळणं शक्य होणार आहे। अन्यथा ते आरोपी म्हणजे एक लक्षात घ्या, जरी आता 302चा मार्गाने तपास केला आणि तो 302 नसेल तर हे आरोपी उद्या सुटणार आहेत। तसं न होता याचा दोन्हीकडनं आत्महत्या आहे का हत्या केली आहे याचा तपास होणं गरजेचं आहे, म्हणून पोलिसांनी ती रिमांड कारणं दिलेली आहेत। म्हणजे या आरोपींना कुठेही सुटका मिळू नये, कायदेशीर पद्धतीने सुद्धा किंवा मुभा मिळू नये म्हणून पोलीस यंत्रणा पालकमंत्री अजितदादांच्या सांगण्यानुसार ऍक्शन मोडवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यानुसार ऍक्शन मोडवर आलेले आहेत। रुपाली ताई, तुमची भूमिका नेमकी या संदर्भात आता काय असणार आहे? कारण आधीच खरं तर वेळ लागलेला होता या दोनही आरोपींना पकडण्यात आहे, त्यांच्यावर आता तरी कठोर कारवाई केली जाणार आहे का? 100% यांची केस वर्षाच्या आतमध्ये फास्ट ट्रॅकवर जाऊन आणि ह्यांना शिक्षा होण्यासाठी
आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही अशा लोकांना शिक्षा मिळोस्तोवर शांत बसणार नाही आणि कायदेशीर पूर्ण पाठपुरावा म्हणजे एखाद्या आरोपीला त्यातनं सुटकाच कामा नये यासाठी पोलिसांकडनं त्यांचे साक्ष, पंच, पुरावे एवढे कायदेशीर परफेक्ट सगळे जोडून या सगळ्या हगवणे कुटुंबाला शिक्षा 100% कोर्टातनं झाली पाहिजे याच्यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्न शेवटपर्यंत करणार आहोत. नक्कीच. रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.